वेलकम टू एग्जाम एंड वेलकम टू दिस वीडियो गाइस। ये वीडियो में आपका स्वागत है विद्यार्थियों, स्वागत है या वीडियो मध्ये। इस वीडियो में हम लोग बात करने वाले हैं नेक्स्ट महाराष्ट्र के सोशल रिफॉर्मर के बारे में, जिनका नाम है विष्णू बुवा ब्रह्मचारी। सो विद्यार्थियों, आज आपण बोलणार आहोत विष्णू बुवा ब्रह्मचारींबद्दल। हे व्हिडिओ स्पेसिफिकली जे आहेत ते महाराष्ट्राच्या सोशल रिफॉर्मर्स बद्दल आहेत। सो ही सिरीज तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल। या सिरीजच्या प्लेलिस्टची लिंक जी आहे ती वरती आय बटन मध्ये देईन, तुम्ही चेक करा। वो आई लिंक पे आई बटन पे क्लिक करना और प्लेलिस्ट चेक करना। उसके अंदर आपको जो है अदर सोशल रिफॉर्मर्स की इंफॉर्मेशन भी और उनके वीडियोस भी मिल जाएंगे। तो चलो ज्यादा टाइम वेस्ट नहीं करते, स्टार्टिंग विद दी विष्णु बुआ ब्रह्मचारी। बात करेंगे आज विष्णु बुआ ब्रह्मचारी के बारे में जी। अगर आप कार्ल मार्क्स को जानते हो तो गाइस, कार्ल मार्क्स ने जो थियोरी बताई थी उनकी भी उनसे भी पहले अगर किसी पर्सन ने थियोरी बताई होगी तो वी कैन प्राउडली से कि वो हमारी महाराष्ट्र के सोशल रिफॉर्मर में आते हैं और उनका नाम है विष्णू बुवा ब्रह्मचारी। गाईज, प्राऊड होना चाहिए मराठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी अतिशय, आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी अभिमान असायला हवा की विष्णुबुवा ब्रह्मचारी ते व्यक्ती आहेत ज्यांनी कार्ल मार्क्सच्या आधी सुद्धा, म्हणजे कार्ल मार्क्सने आपलं जे नॉलेज आहे, आपली जे थिअरीज आहेत ते देण्याआधी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी जे आहे ते ती थिअरी जी आहे ती आपल्याला दिली होती। ती थिअरी कोणती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत। सो तुम्ही या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा। ऑल ऑफ यू गाइस पूरा वीडियो लास्ट तक देखना। बहुत ही इंटरेस्टिंग पर्सनालिटी है, शॉर्ट वीडियो होगा लेकिन बहुत ही इंटरेस्टिंग और एग्जाम में, एमपीएससी के एग्जाम में आपको बहुत ज्यादा हेल्पफुल होगा। चलो नाउ बात करेंगे इनकी लाइफ स्पैन के बारे में। लाइफ स्पैन स्टार्ट होती है 20 जुलाई से 1825 से लेकर 18 फेब्रुवारी 1871। गाइस, यांचा जो आयुष्याचा जो काही कालांतर आहे तो 20 जुलै 1825 पासून सुरू होतो आणि तो शेवट होतो तो 18 फेब्रुवारी 1871 वर। चला पुढे बघू। यांच्या मूळ गावाबद्दल बोलायचं झालं तर ह्यांचं मूळ जे नाव होतं, गाव बोललो मी, ह्यांचं जे मूळ नाव होतं त्यांचं मूळ नाव आहे विष्णु भिकाजी गोखले। गाइस, इनका रियल नाम क्या है? विष्णु भिकाजी गोखले। और इनका जो जीवन काल जो हम लोग ने अभी भी बात की, जो 20 जुलाई 1825 से शुरू होता है और एंड हो जाता है 18 फरवरी 1871 पे खत्म हो जाता है। देन बात करेंगे इनकी बर्थ प्लेस के बारे में। यांचं जन्मगाव काय आहे? तर गाइस, यांचं जन्मगाव आहे शिरवली, जिल्हा कुलाबा आणि रायगड। सो गाइज, इनका जो बर्थ प्लेस था वो क्या था? शिरवली। जिला जो डिस्ट्रिक्ट जो था वो कुलाबा था इन रायगड। देन आगे बात करेंगे इनकी रेकग्निशन के बारे में। गाइस, यांची जी ओळख होती ती ओळख होती कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक, म्हणजेच याला काय म्हणायचं, याला काय म्हटलं होतं? फर्स्ट प्रोपाउंडर ऑफ कम्युनिज्म। कम्युनिज्मचे पहिले प्रतिपादक होते विष्णु बुवा ब्रह्मचारी। और गाइज, अगर सबसे इंपॉर्टेंट चीज इनकी जो रिकग्निशन थी वो थी फर्स्ट प्रोपाउंडर ऑफ कम्युनिज्म। आई वुड से दिस इंफॉर्मेशन विल बिकम 5 स्टार इंफॉर्मेशन फॉर यू। सो अगर आपकी एमपीएससी के एग्जाम में, तुमच्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये जर हे विचारलं जातं की महाराष्ट्राच्या सोशल रिफॉर्मर मध्ये प्रथम जे कम्युनिझमचे प्रतिपादक होते त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे विष्णु बुवा ब्रह्मचारी। नेक्स्ट बात करेंगे सिग्निफिकेंस के बारे में। जो मैं बात कर रहा था गाइज, कार्ल मार्क्स जी ने जो समाजवादी, जो सोशल स्ट्रक्चर ऑफ सोसाइटी की बात की थी गाइज, कार्ल मार्क्स ने जे समाजवादी समाज रचनेबद्दल जे सांगितलं होतं त्यांच्याही आधी जर समाज रचनेबद्दल आणि सोशलिस्ट स्ट्रक्चर बद्दल, समाजवादी समाज रचनेबद्दल जर कोणी जर आपल्या त्या विचारांबद्दल जर बोलणं केलं असेल, ते जर विचार मांडले असतील, तर त्यांचं नाव काय आहे? विष्णु बुवा ब्रह्मचारी। अगेन गाइस, ऐसा पहली बार हुआ होगा कि किसी सोशल रिफॉर्मर के फर्स्ट स्लाइड्स पे मैंने बोला होगा कि दो दो इन्फॉर्मेशन 5 स्टार इन्फॉर्मेशन है। गाइस, ये इन्फॉर्मेशन भी जो है आपके लिए बहुत इंपॉर्टेंट होगी एज एन एग्जाम पॉइंट ऑफ व्यू ऑल्सो। और अगर आपको जो अगर क्यूरियोसिटी है जानने के लिए तो इन्फॉर्मेशन बहुत ही ज्यादा इंटरेस्टिंग भी होगी। चलो आगे बात करते हैं। नेक्स्ट बात करेंगे वाद विवाद आणि नौकरी, इनके डिबेट्स एंड इनकी करियर। तो गाइज, जब इनकी डिबेट्स की बात आती है तो इनकी डिबेट्स का सबसे पहला हिस्सा जो है वो समुद्र किनारे से शुरू होता है। म्हणजेच काय, समुद्र किनाऱ्याचा समुद्र किनारीचा जो वाद विवाद होता तो ह्यांनी म्हणजे ह्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे। हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर आफ्टर हिज डेथ 1872 मध्ये प्रकाशित झाला होता। हा जो समुद्र किनारीचा जो वाद विवाद हा जो ग्रंथ आहे, म्हणजे बेसिकली हे वाद विवाद जे आहे ते ग्रंथावरती आहे आणि हा एक ग्रंथ आहे जो त्यांच्या मृत्यूनंतर, मतलब उनकी डेथ के बाद 1872 में जो है ये पब्लिश किया गया था। इसके जो संपादक थे उनका नाम था रेवरेंड जॉर्ज बोवेन। यांचे जे संपादक होते त्यांचं नाव काय होतं? रेवरेंड जॉर्ज बोवेन, याद रखिएगा।
अँड उसके बाद यांनी काय केलं याच्यामध्ये की विष्णुबुवा व ख्रिस्ती उपदेशक, जे विष्णुबुवा आणि ख्रिस्ती उपदेशक होते यांच्यात मुंबईमध्ये झालेल्या धर्मविषयक वादविवादाचे वर्णन आहे. सो गाईज याच्यामध्ये समुद्र किनाऱ्याचा वादविवाद दिलेला आहे, पण तो वादविवाद कधी आणि कुठे झाला, तर तो झालेला आहे विष्णुबुवा आणि ख्रिस्ती उपदेशकांमध्ये. आणि तो कुठे झाला आहे, मुंबईमध्ये झालेला आहे. आणि कशावर झालेला आहे, तर धर्मविषयक वादविवाद जो आहे तो झालेला आहे. आणि त्याच वादविवादाचं एक जे वर्णन केलेलं आहे ते ह्या आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळेल. या समुद्र किनाऱ्याचा वादविवाद या ग्रंथामध्ये आपल्याला ते मिले। सो गाइस यहाँ पे जो समंदर के किनारे जो एक डिबेट हुई थी, जो उनका जो एक बुक है, जो एक बुक उन्होंने पब्लिश किया है, वो बुक उनके डेथ के बाद पब्लिश हुआ इन 1872। बट इसके अंदर दिया क्या गया है, इसके अंदर बोला गया है जो उन्होंने धर्म धर्म के रिगार्डिंग जो भी डिबेट की, जो भी धर्म के रिगार्डिंग जो भी वहां पे डिबेट हुई है, उसके रिगार्डिंग मुंबई में जो भी डिबेट हुई, वो सारी एक्सप्लेनेशन जो है, वो सारी डिटेल जो है वो इस बुक में जो है वो दी गई है। चलो आगे बात करेंगे, आगे जाते हैं, आगे इनकी जॉब के बारे में देखते हैं, नोकरी के बारे में देखते हैं। तो गाईज याला ह्यांनी कुठे कुठे काम केलं, काय कार्य केलं त्याबद्दल आपण जाणून घेऊया। सुंदर हस्ताक्षरामुळे इंग्रज सरकारच्या जमीन महसुलाबाबत तालुका कचेरीत नोकरी मिळाली। यांना सर्वात प्रथम किंवा ह्यांची जी नोकरी सुरू होते ती कुठे सुरू होते, जमीन महसुलाबाबत सुरू होते। आणि त्याच्यामध्ये यांनी कुठे काम केलंय, तालुका कचेरीमध्ये काम केलं आहे। आणि हे काम का मिळालं, तर त्यांना सुंदर हस्ताक्षरामुळे जे आहे ते हे काम मिळालं होतं। इंग्रज सरकारच्या जमीन महसुलाबाबत तालुका कचेरीत त्यांना नोकरी मिळालेली होती। सो गाइस इन्होंने कब कहां काम किया है, ही वर्क इन तालुका ऑफिस फॉर अ लैंड रेवेन्यू ड्यू टू हिज ब्यूटीफुल हैंडराइटिंग। उनकी जो ब्यूटीफुल हैंडराइटिंग थी उसकी वजह से उनको तालुका ऑफिस में लैंड रेवेन्यू डिपार्टमेंट में जो है वो काम मिला हुआ था। पुढे आपण बोलूया ह्यांच्याबद्दल की ह्यांनी कुठे अजून काम केलं होतं, तर किराणा भुसारच्या दुकानात नोकरी केली होती। बघा गाईस किती खालच्या, किती अगदी सामान्य ठिकाणी काम केल्यानंतर सुद्धा ह्यांनी खूप मोठी मोठी कार्य केलेली आहेत। महाडमधील किराणा भुसारच्या दुकानात ह्यांनी काम केलं होतं। गाइस इन्होंने जो है ग्रोसरी स्टोर में, जो महाड़ में जो ग्रोसरी स्टोर है वहां पर भी काम किया हुआ है। बहुत ही छोटे छोटे काम करके, बहुत ही छोटे छोटे जो है वर्क करके ये इतनी ज्यादा और इतनी इंपॉर्टेंट जो अपनी कंट्रीब्यूशन है वो महाराष्ट्र की सोशल सोसाइटी के लिए दे चुके हैं। आगे बात करेंगे, साष्टी, वसई, कल्याण, भिवंडी, उरण येथे कस्टम खात्यात नोकरी केलेली आहे। यांनी कुठे कुठे काम केलंय बघा, कस्टम डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यानंतर तालुका कचेरीमध्ये, महसूल डिपार्टमेंट, इंग्रजांच्या अंडर जे महसूल डिपार्टमेंट होतं त्याच्यामध्ये यांनी काम केलं। त्याच्यानंतर यांनी किराणा भुसारच्या दुकानात महाडमध्ये काम केलेलं आहे। आणि त्यानंतर हे गेले कस्टम डिपार्टमेंटमध्ये। कस्टम डिपार्टमेंटमध्ये यांनी नोकरी केली। कुठे कुठे नोकरी केली कस्टम डिपार्टमेंटमध्ये, षष्टी, वसई, कल्याण, भिवंडी आणि उरण। सो गाइज इन्होंने जो है कस्टम डिपार्टमेंट में भी काम किया था। और वो प्लेसेस कौन से थे, षष्ठी था, वसई, कल्याण, भिवंडी एंड उरण। तो याद रखिए इनकी काम करने का एक एक टाइमलाइन है, वो टाइमलाइन बड़ा सिंपल है, याद रखने के लिए बहुत ही आसान। अगर मैं बात करूं कि इसके ऊपर अगर कोई क्वेश्चन बन सकता है, सो दैट कुड बी ऑफ दिस ग्रोसरी स्टोर वाला एक ट्रिकी क्वेश्चन करके आ सकता है। आय वोंट से की 5 स्टार इन्फॉर्मेशन है, मी हे नाही सांगणार की ही इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे, बट मी हे नक्की सांगेन की इन्फॉर्मेशन बद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। जर कदाचित त्यांनी ट्रू अँड फॉल्स मध्ये काही क्वेश्चन विचारले चुकी बरोबर, किंवा जे वाक्य त्यांच्या रिलेटेड आहे नाही आहे याबद्दल जर काही प्रश्न तिथे उत्पन्न झाला परीक्षेमध्ये, तर तुम्हाला ही माहिती जी आहे ती मदत नक्की करू शकेल। त्यानंतर पुढे आपण बघूया साक्षात्कार व कार्य। ह्यांनी कोणते कोणते कार्य केले आणि ह्यांना कोणत्या प्रकारचा साक्षात्कार झाला होता ते आपण आता या ठिकाणी पाहू। इनको जो है कुछ रियलाइजेशन हुआ था, रियलाइजेशन काइंड ऑफ अ थिंग, मतलब मैं यहाँ पर अगर बात करूं इंग्लिश में तो एनलाइटनमेंट बोल सकते हो, जो इनको हुआ था। और इनकी लाइफ का कुछ मिशन था, इन्होंने कौन से मिशन जो है कंप्लीट की अपने लाइफ में। अब मिशन जो रहेगा वो डेफिनेटली क्या रहेगा, तो जो सोसाइटी वर्क उन्होंने किया होगा, सोशल सोशल जो वर्क किया रहेगा वही यहाँ पर बताया होगा। चलो देखते क्या है। नाउ काय केलं ह्यांनी, नोकरी सोडून सप्तशृंगी गडावर तपश्चर्या। बघा गाईज हे नोकरी सोडून जे आहे ते सप्तशृंगी गडावर तपश्चर्या करण्यासाठी गेले होते आणि तिथे त्यांना जो आहे तो साक्षात्कार झाला होता। तर ह्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आय वुड से की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इंपॉर्टंट आहे। सो मी या ठिकाणी याला 5 स्टार इन्फॉर्मेशन म्हणू शकतो। सो गाइज ये इन्फॉर्मेशन आपके लिए इंपॉर्टेंट हो जाएगी क्योंकि इन्होंने जो है पेनेंस किया था ऑन सप्तशृंगी फोर्ट। सप्तशृंगी फोर्ट पे इन्होंने जो है वो पेनेंस किया था। सप्तशृंगी फोर्ट पे कौन से सोशल रिफॉर्मर ने जो है वो पेनेंस किया हुआ था, तो दैट पर्सन इज विष्णु बुवा ब्रह्मचारी। आता पुढे बघूया यांनी साक्षात्काराचा उपयोग कुठे केला आणि कसा केला। साक्षात्काराचा समाजाला फायदा व्हावा यासाठी त्यांनी समाजसेवेचे व्रत
म्हणजेच त्यांनी समाजसेवेचे व्रत कधी स्वीकारले, तर या साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी या साक्षात्काराचा समाजासाठी वापर करण्यासाठी एक व्रत घेतलं आणि ते व्रत कोणतं होतं, दॅट इज समाजसेवेचं व्रत घेतलं. सो गाइज इन्होंने जो है वो सोशल सर्विस लिया आफ्टर दिस पेनेंस. चलो आगे बात करेंगे उपदेश पर व्याख्याने. इन्होंने जो है प्रीचिंग की थी बहुत ज्यादा, बहुत अच्छे अच्छे जगह पर और बहुत ज्यादा जो है इन्होंने प्रीचिंग की हुई है. पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर, वाई, सातारा नगर या ठिकाणी उपदेशवर व्याख्याने दिली. इन्होंने कहां कहां प्रीच किया हुआ है देखो गाइस, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापुर, वाई, सातारा नगर या इन सारी जगहों पर जो है इन्होंने प्रीचिंग की हुई है. गाइस ध्यान रखिएगा, ये इन्फॉर्मेशन 5 स्टार तो नहीं बोल सकता, लेकिन हाँ इन्फॉर्मेशन इंपॉर्टेंट है, सो आई वुड से कि 3 स्टार इन्फॉर्मेशन है. कहीं अगर कोई क्वेश्चन पूछ लिया तो आपको ये इन्फॉर्मेशन जरूर हेल्प कर जाएगी. आगे बात करेंगे स्वामी समर्थ भेट मीटिंग स्वामी समर्थ. गाइस सर्वात मोठी गोष्ट आणि सर्वात मजेदार गोष्ट आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे की हे एक असे सोशल रिफॉर्मर आहेत ज्यांनी स्वामी समर्थांना भेट दिलेली आहे. अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराव यांनी त्यांना अक्कलकोटला बोलावून राजवाड्यात वेदांतर व्याख्याने आयोजित केली होती. त्याच काळात त्यांनी स्वामी समर्थ व विष्णुबुवा यांची भेट घेतली. सो महाराष्ट्रातील जर कोणी सोशल रिफॉर्मर, कोणी समाज सुधारक आहे ज्यांनी स्वामी समर्थांना साक्षात बघितलं आहे, साक्षात समोर बघितलं आहे, त्यांचं नाव आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. बहुत ही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन है, बहुत ही इंपॉर्टेंट इन्फॉर्मेशन है. ठीक है, तो याद रखिएगा गाइस, जो स्वामी समर्थ जी जो है, जो विष्णु बुआ जी जो है, इनको अगर सामने एज अ सामने आंखों के सामने देखना जिनको नसीब हुआ है, उनका नाम अगर महाराष्ट्र की सोशल रिफॉर्मर में अगर किसी का है तो वो है विष्णु बुआ ब्रह्मचारी. बहुत ही इंपॉर्टेंट इन्फॉर्मेशन. अगेन दिस वुड बी अ 5 स्टार इन्फॉर्मेशन. अगर कभी पेपर मतलब एग्जाम में कोई एक इंटरेस्टिंग क्वेश्चन करके अगर कोई क्वेश्चन आना हो आपको टेस्ट करने के लिए, तो ये क्वेश्चन आपको जरूर वहां पर मिलेगा. अच्छा, ये वहां पर जाने का रीजन क्या थे, तो उनको बुलाया गया था किंग ने. कौन से किंग ने बुलाया था? अक्कलकोट के जो किंग थे त्यावेळेचे, जे अक्कलकोटचे राजे होते, ज्यांचं नाव होतं श्रीमंत मालोजीराव. श्रीमंत मालोजीराव. गाइज या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला बनू शकतो एमपीएससी मध्ये, तो हा आहे की ज्यावेळी विष्णुबुवा ब्रह्मचारी हे स्वामी समर्थांना भेटले होते त्यावेळेचे अक्कलकोटचे राजे कोण होते, तर त्यांचं नाव होतं श्रीमंत मालोजीराव. किंवा श्रीमंत मालोजीराव यांच्या काळामध्ये अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांना भेटणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण, तर त्यांचं नाव आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. बघा क्वेश्चन कसाही येऊ शकतो, प्रश्न कसाही बनवला जाऊ शकतो. मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जे आहे ते लिहून दाखवत नाहीये, पण या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ मार्फत प्रश्न जे आहे ते पूर्ण सांगत आहे. सो गाईज तुम्हाला जर लिहून घ्यायचं, तुम्ही प्रश्न लिहून घेऊ शकता. व्हिडिओला पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा हवं तर प्रश्न ऐका आणि तो लिहून घ्या, तुम्हाला एग्जाम मध्ये नक्की मदद करेल. सो गाइज मैं यहाँ पर हर किसी प्रोबेबल क्वेश्चन को बता भी रहा हूं. तो यहाँ पर जो है 2 तरीके के क्वेश्चन आ सकते हैं. एक तो आपको ये पूछा जाएगा कि जब श्रीमंत मालोजी राव जो कि अक्कलकोट के राजे थे, उस वक्त जो किंग थे अक्कलकोट के, उनके टाइम में जो स्वामी समर्थ जी को और विष्णुप्पा जी को जो मिलने वाले, मतलब स्वामी समर्थ जी को जो मिलने वाले सोशल रिफॉर्मर थे महाराष्ट्र के, वो कौन थे, तो वो विष्णुबुआ ब्रह्मचारी थे. ये आपको पता होना चाहिए. और दूसरा क्वेश्चन अगर पूछा जाएगा तो ये पूछा जा सकता है कि अक्कलकोट के जो स्वामी समर्थ जी है उनको विष्णुबुआ ब्रह्मचारी जब मिले तब अक्कलकोट के किंग कौन थे, तो उनका नाम है श्रीमंत मालोजीराव. तो क्वेश्चन 2 पर्सनालिटी पे बन सकता है, एक तो श्रीमंत मालोजीराव जी के ऊपर और दूसरा तो विष्णुबुआ ब्रह्मचारी के ऊपर. तो गाइज मैं यहाँ पे जो भी क्वेश्चन बता रहा हूँ मैं लिख नहीं पाऊंगा, इतना क्वेश्चन लिखना तो पूरा स्लाइड जो है वो बड़ा क्योस बन जाएगा एंड आई वोंट डू दैट. कि क्लीन रखना होगा मुझे, तो इसीलिए मैं क्लीन रख रहा हूं जिससे कि इन्फॉर्मेशन आप क्लियरली रीड कर पाओ, लिख पाओ. तो आप नोट्स जरूर लीजिएगा. चलो आगे बढ़ते हैं. और गाइज आगे बढ़ने से पहले अगर वीडियो आप इतना तक देख रहे हो, वीडियो अगर पसंद आए, अगर आप सीखने मिल रहा हो, तो गाइज लाइक कर दो, शेयर कर दो. एंड अगर इसी ऐसी तरीके के वीडियो आपको देखने हैं, सीखना है, लेक्चर्स लेने हैं, क्योंकि यहाँ पर मैं आपको वो क्वालिटी कंटेंट दूंगा जो आपको बाहर मार्केट में या क्लासेस में आपको परचेस करना पड़ेगा. बिलीव मी गाइज, यहाँ पर आप वो चीजें फ्री ऑफ कॉस्ट सीख पाओगे. तो चैनल को सब्सक्राइब कर दो एंड हिट दैट बेल आइकन टू गेट नोटिफाइड विद दी वीडियोस. चलो अब आगे बात करते हैं. इन्होंने जो है कुछ लिटरेरी वर्क्स के ऊपर काम किया था और बहुत सी जगह पे इन्होंने जो है वो क्रिटिक भी किए हुए हैं. तो उसमें से कुछ इंपॉर्टेंट या मेजर जो लिटरेरी वर्क्स है, जो क्रिटिक्स है, वो यहाँ पर हम लोग देखने वाले हैं. गाइज या ठिकाणी खूप काही ग्रंथलेखन सुद्धा केलेले होते. त्या ग्रंथलेखनांबद्दल आणि त्यामधील काही महत्वाचे ग्रंथ जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि त्याचसोबत ह्याने काही टीका केलेल्या आहेत, काही ठिकाणी टीका केलेल्या आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टींवर ह्यांनी टीका केलेल्या आहेत. आणि त्या टीकांबद्दल जे महत्वपूर्ण टीका आहेत, ज्या की आपल्याला परीक्षेमध्ये भेटू शकतात, आपल्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये भेटू शकतात, त्याबद्दल ह्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो ग्रंथलेखनामध्ये बोलायचं झालं
तर वेदोक्त धर्म प्रकाश, इन्होंने जो एक बुक लिखा था, जो इनका जो एक बुक था उसका नाम है वेदोक्त धर्म प्रकाश। आई नो थोड़े जो हिंदी में जो हिंदी में सुनने की कोशिश कर रही है, समझने की कोशिश कर रहे हैं, जो हिंदी मीडियम से है, इंग्लिश मीडियम से है और एमपीएससी दे रहे हैं, उनके लिए थोड़ा सा डिफिकल्ट हो सकता है, बट ट्राई कीजिएगा। मैंने यहाँ पर इंग्लिश में भी लिख के रखा हुआ है, तो आप उसको पढ़कर जो है थोड़ा सा याद रखने की कोशिश कीजिएगा। मराठी विद्यार्थ्यांसाठी खूपच सोपं होईल, कारण मराठीमध्ये आपण वाचन केलेलं आहे, आणि जर काही तुम्ही मराठीमध्ये वाचन केलेलं नसेल तर प्लीज मराठीमध्ये वाचन करा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा वाचन करा, कारण तेही गरजेचं आहे। सो आपण जे आहे ते भाषांतर सोडून जे आहे आपल्या अभ्यासावर लक्ष देऊया, हाच माझा जो आहे तो प्रथम मोटो आहे या ठिकाणी बोलण्याचा। दुसऱ्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, यांनी एक पुस्तक अजून लिहिलं होतं, त्याचं नाव होतं सुखदायक राज्य प्रकरणी निबंध। काय केलंय याने पुस्तक कोणतं लिहिलेलं आहे? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध। तो गाइस इन्होंने और एक जो है यहाँ पर ऐसे लिखा था, तो उस ऐसे का नाम क्या था? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध। उस ऐसे का नाम क्या है? सुखदायक राज्य प्रकरणी, ऐसा आप बोल सकते हो। ठीक है, चलो आगे बात करेंगे। नेक्स्ट बुक जो कि बहुत इंपॉर्टेंट बुक है आपके लिए, ये पूछा जाएगा एग्जाम में, तो इसको याद रखिएगा, भावार्थ सिंधू। क्या नाम है? भावार्थ सिंधू। गाइस पुस्तकाचं नाव काय, ग्रंथाचं नाव काय या? भावार्थ सिंधू। माझ्या मागे व्हिडिओमध्ये बोलून बघा, भावार्थ सिंधू हे पुस्तक कोणी लिहिलंय? विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलंय। आणि माझ्यावर विश्वास ठेवा आणि ह्या व्हिडिओवरती विश्वास ठेवा, हा जो हे जे पुस्तक आहे आणि ह्याबद्दल तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये नक्की मिळेल। लक्षात या पुस्तकाचं नाव जे आहे ते लिहून ठेवा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। पुढे नारायण बाबा कृत बोधसागराचे रहस्य या ग्रंथाचे संपादन केले। यांनी अजून काय केलेलं आहे तर नारायण बाबाकृत बोधसागराचे जे आहे ते रहस्य यावरती जे आहे ते यांनी संपादन केलेलं आहे। देन चतुश्लोकी भागवताचे भाषांतर, याबद्दलही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। मी याला 5 स्टार नाही देणार, बट देन आई वुड से की 3 स्टार नक्कीच देऊ शकतो। सो ये क्वेश्चन आने के चांसेस प्रोबेबिलिटी बनती है 60-40 बोल रहा हूं मैं। तो चतुश्लोकी भागवताचे भाषांतर, ट्रांसलेशन ऑफ चतुर्श्लोकी भागवता, इसके बारे में जो है इन्होंने जो है ट्रांसलेशन किया था, तो आने के चांसेस प्रोबेबिलिटी है, तो थोड़ा सा ध्यान रखने की कोशिश कीजिएगा। चलो आगे बढ़ते हैं, नेक्स्ट बात करेंगे। अच्छा, अजूनही यांच्या बघा म्हणजे किती ग्रंथलेखनावरती किती काम केलेलं आहे, आणि ह्याच ग्रंथलेखनामधून काहीच तुम्ही म्हणाल की सर यांच्यामध्ये ह्यांनी सोशल काय काम केलं, तर बघा ह्यांनी काय केलं, ह्यांनी स्वतःला एक पेनान्स घेतला, म्हणजे काय, स्वतःला जे ह्यांना ज्ञान मिळालं, जो काही साक्षात्कार झाला, त्या साक्षात्कार नंतर जे त्यांना ज्ञान मिळालं ना, त्या ज्ञानाचा वापर केलाय यांनी। म्हणजेच डायरेक्टली कुठलं काम नाही केलंय, पण आपल्या ग्रंथांद्वारे यांनी लोकांपर्यंत जे आहे ती जागरूकता पाठवली आहे, आणि ती जागरूकता तिथे यांचं जे आहे ते सर्वात मोठं काम आहे। सो हेच ते कार्य आहे जे ते करत आहेत, आणि ह्या ठिकाणी त्यांचं कार्य जे आहे ते पुस्तकांमार्फत किंवा टीकांमार्फत लोकांपर्यंत पोहोचत आहे। सो नेक्स्ट, सहज स्थितीचा निबंध। आणि बघा पुन्हा एकदा निबंधावरती गोष्ट लिहिली आहे, निबंध लिहिलेला आहे, आणि त्याचं नाव आहे सहज सहज स्थितीचा निबंध। इनके दूसरे ऐसे का नाम क्या है? नेचुरल स्टेट। ये भी एक इंपॉर्टेंट इंफॉर्मेशन है, तो आई वुड से कि इसके ऊपर क्वेश्चन आने के चांसेस बन सकते हैं। सो 5 स्टार इन्फॉर्मेशन इसको भी मैं बोल दूंगा। नेक्स्ट बात करेंगे समुद्र किनारीचा वाद विवाद। एज वी नो कि यहाँ पर उन्होंने जो है वो धर्म के बारे में जो है, जो भी उनकी डिबेट थी उसके बारे में यहाँ पर ट्रांसलेट, या यहाँ पर जो ट्रांसलेशन है, यहाँ पर जो है एक्सप्लेनेशन एंड डिटेल जो है इस बुक में दी हुई है। उसके बाद वेदोक्त धर्माचा विचार व ख्रिस्ती मत खंडन, इन्होंने और क्या लिखा था? थॉट्स ऑन अ वेदोक्त धर्म एंड रेफ्युटेशन ऑफ क्रिश्चियन व्ह्यूज। आणि अजून काय लिहिलेलं आहे? वेदोक्त धर्माचे विचार व ख्रिस्ती मतखंडन, ख्रिस्ती लोकांची जी मतं होती त्यावेळेची, त्यांचे जे आहे ते मतखंडन, याबद्दल यांनी जे आहे ते टीकास्पद लिहिलेलं असेल कदाचित, कारण इथे मतखंडन करणं हे एक प्रकारे टीका करण्यासारखंच झालेलं आहे। सो या ठिकाणी टीकास्पद जे आहे ते लिखाण दिसतंय, आणि हे पुस्तक ते टीकास्पद पुस्तकच दिसून येत आहे। सो गाइस मैं ये बोल रहा हूँ कि यहाँ पर जो है इन्होंने क्रिटिक काइंड ऑफ जो है वो लिटरेचर किया हुआ है ये थोड़ा सा। तो ये वेदोक्त धर्म एंड रिफ्यूटेशन ऑफ क्रिश्चियन व्यूज एक काइंड ऑफ अ क्रिटिक रिटर्न जो है वो लिटरेचर दिखाई देता है। देन बात करेंगे उनका आगे का, जो उन्होंने एक लिटरेचर पे वर्क किया है वो है सुखदायक राज्य प्रकरणी निबंध अनुवाद। या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर बाळ भिकाजी शिंदे यांनी केले। सो गाइस यहाँ पे क्या बताया गया है कि इन्होंने जो सुखदायक राज्य प्रकरणी निबंध जो इन्होंने लिखा था, जो ऐसे जो इन्होंने लिखा था जिसका नाम था सुखदायक राज्य प्रकरणी, उस ऐसे का जो ट्रांसलेशन इंग्लिश में किया गया, वो ट्रांसलेशन करने वाली पर्सनालिटी का नाम क्या है? बाळ भिकाजी शिंदे। उनका नाम क्या है? बाळ भिकाजी शिंदे। हाँ अगेन गाइस, ये 3 स्टार इन्फॉर्मेशन बोल सकते हो, क्योंकि इसके रिगार्डिंग भी क्वेश्चन बन सकता है। ऐसा नहीं बोलूंगा कि आएगा ही, क्योंकि इतना भी
लाइक स्ट्रेसफुल इन्फॉर्मेशन नहीं है कि एग्जामिनर को पसंद आए और आपको वो डिस्टर्ब कर पाए। तो मैं ये फोकस रख रहा हूँ कि अगर पेपर सेटर आपको परेशान करने की कोशिश करेगा, अगर डिफिकल्ट क्वेश्चन लाने की कोशिश करेगा, तो वो कहाँ कहाँ ला सकता है और वो क्या क्या डिफिकल्टी आपके लिए सोच सकता है, वही मैं सोच रहा हूँ। और उसी तरीके से मैं आपको जो है वो प्रोबॅबिलिटी भी बता रहा हूँ। या ठिकाणी मी तुमच्यासाठी पेपर सेटर कशा प्रकारे कठीण प्रश्न उभे करू शकतो त्याचा विचार करूनच तुम्हाला माहितीबद्दल सांगत आहे। सो ह्या माहितीमधून तुमच्यासाठी काही कठीण प्रयोग करणं कठीण आहे, सो हे पेपर सेटर जो आहे तो ह्याच्याबद्दल विचार करू शकत नाही, म्हणून मी म्हटलं की हा शक्यता आहे बट तितकीही दाट शक्यता नाहीये। सो तुम्ही लक्षात ठेवा की याचं सुखदाय राजप्रकरणी निबंध जो विष्णुबुवा ब्रह्मचारींनी लिहिला त्याबद्दल जो ट्रान्सलेशन आहे ते कोणी केलं तर बाळ भिकाजी शिंदे यांचं नाव लक्षात ठेवणं खूप सोपं आहे, कारण भिकाजी यांच्या नावातही आहे आणि विष्णू भिकाजी यांच्या नावातही आहे। सो तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे सोपं जाईल। चला पुढे बोलूया। नेक्स्ट बात करेंगे इनकी और जो क्रिटिक। अब देखो यहाँ पर जो क्रिटिक हो रही है ना, बहुत बड़ी क्रिटिक है गाइज। ही टीका खूप महत्वाची आहे आणि मी या टीकेबद्दलच तुम्हाला सांगत होतो की खूपच महत्वाची टीका या ठिकाणी आपल्याला दिसून येते। यांनी काय केलंय तर भगवद्गीतेवर टीका केलेली आहे। आणि भगवद्गीतेवर काय टीका केली आहे तर विष्णुबुवांनी भगवद्गीतेवर टीका म्हणून सेतुबंधनी टीका नावाचा गद्य स्वरूपात प्रोज फॉर्म व तात्कालीन ज्ञात असलेला परिभाषेत टीका ग्रंथ लिहिला। बघा ह्यांनी सुद्धा सेतुबंधनी टीका नावाचा एक ग्रंथ काढला, गद्य स्वरूपातला ग्रंथ काढला आणि त्या माध्यमातून त्यांनी काय केलं तर भगवद्गीतेवर टीका केली। गाइस भगवद्गीतेवर टीका म्हणून अजून एक ग्रंथ आहे जो खूपच प्रचलित आहे आणि खूपच महत्वाचा ग्रंथ दिसून येतो, तो कोणता तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हो त्याबद्दलही एमपीएससी मध्ये विचारण्याची शक्यता खूप दाट असते। सो मला तुम्ही नक्की सांगा की भगवद्गीतेवरती टीका करणारा अजून एक कोणता ग्रंथ आहे जो खूप मोठा ग्रंथ आहे, खूप महत्वाचा ग्रंथ आहे, त्याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्स में नक्की सांगा। सो गाइस यहाँ जो इन्होंने क्रिटिक किया हुआ है वो भगवत गीता के ऊपर किया हुआ है। और भगवत गीता के ऊपर क्रिटिक करने के लिए विष्णुबुआ ब्रह्मचारी जी ने क्या लिखा तो सेतु बंधनी टीका नाम का एक बुक लिखा। अब इस बुक के अंदर जो है प्रोज फॉर्म है, प्रोज फॉर्म में जो है ये बुक लिखी गई है। और इस बुक के द्वारा वहां पर उस टाइम पे उस वक्त पे जो टर्मिनोलॉजी थी, वहां पर जो शब्द उन्हें समझ में आते थे, उन शब्दों में जो है इन्होंने वहां पर भगवत गीता के ऊपर टीका की हुई है, क्रिटिक्स किए हुए हैं। तो गाइज ये उनका बहुत इंपॉर्टेंट क्रिटिक है जो कि एग्जाम में आपको मिलने के चान्सेस बहुत ज्यादा है। तो गाइज याबद्दल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। ॲज वी नो गाइज की यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे मी तुम्हाला आधीच सांगितली होती, खूप थोडीशी इन्फॉर्मेशन, खूप महत्वाची इन्फॉर्मेशन जी आहे ती यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी संपूर्णपणे मिळत आहे। म्हणजेच काय तर हा व्हिडिओ इथे संपत आहे। गाइज ह्या विष्णुबुवा ब्रह्मचारींबद्दल जी माहिती तुम्हाला आता या ठिकाणी मिळाली ही एक्झाम मध्ये थोडीशीच माहिती आहे, पण ह्याच्यामधून येण्याचे प्रश्न जे आहेत ते खूप महत्वाचे आणि खूपच जास्त जे आहे ते दाट शक्यता ठेवणारे क्वेश्चंस तिकडून तुम्हाला येऊ शकतात। सो गाइज आई होप आप लोगों ने वीडियो पूरा देखा होगा, और अगर वीडियो पूरा देखा है तो वीडियो को लाइक जरूर कीजिएगा। कमेंट बॉक्स में बताइए आपको नेक्स्ट वीडियो किसके बारे में चाहिए, कौन से सोशल रिफॉर्मर के बारे में आपको जानना है, क्योंकि इसके पहले मैंने और 5 रिफॉर्मर डाले हैं, ये 6th रिफॉर्मर है जिनके बारे में आपको मैंने यहाँ पर इन्फॉर्मेशन दी है। और गाइज इसके आगे भी और भी रिफॉर्मर्स की इन्फॉर्मेशन आएगी, लेकिन अगर आपको अर्जेंसी में अगर किसी सोशल रिफॉर्मर के बारे में जानना है तो कमेंट बॉक्स में आप मुझे जरूर बताइएगा। सो गाइज अगर वीडियो अच्छा लगे तो वीडियो को लाइक कर देना, शेयर कर देना, कमेंट बॉक्स में मुझे सजेशन एडवाइस जरूर देना, एंड चैनल को सब्सक्राइब करना मत भूलना, हिट दैट बेल आइकॉन सो यू गेट नोटिफाइड विद दी videos। Thank you for watching the video।